समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिं न पारन्ति परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नस्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिखरः मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात ओ शिगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहीवर लागा भारा गहीवर लागा भारा मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती माऊली चारदा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या यावार करी संताच्या यावार करी प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी दुःखाची साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पंढरी साही उबारोणी बाही पालवितो भगवान श्री गणपती बाप्पाच्या पवित्र दरबारामध्ये बाप्पांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 5 चरणाचा भगवंताच्या दारामध्ये होत असलेल्या आदान प्रदानाचा विचार मांडणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल
साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. उदाराचा राणा पंढरी साही, उभारुनी बाहे पालवितो. बरोबर 11 वाजेपर्यंत कीर्तन करायचंय. फक्त थोडंस लक्ष द्या, शांतता पाळा. महिला मंडळींना जरा माझी विनंती आहे, आपण थोडंसं आपला आवाज जर कमी ठेवलात तर मला बरं होईल. आपण बोलू नका आपसात. विठ्ठल विठ्ठल. पाळद नगरीमध्ये भगवान गणपती बाप्पाच्या पवित्र दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव, आणि या महोत्सवात यंदा सेवा करण्याचं मिळालेलं हे सद्भाग्य आहे. बाप्पाची सेवा आहे. उपस्थित संत सज्जन मायबाप, सगळी महाराज मंडळी, परिसरातून आलेले भाविक, संस्थाचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय संपूर्ण विश्वस्त मंडळ यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. श्रद्धे हरिभक्त परायण, महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं वारकरी संप्रदायातलं अग्रगण्य स्वीकारलं जाणारं एक गोड नाव मित्र सोपानजी महाराज सानप शास्त्री महाराजांनी मोठ्या संपर्कातून, प्रेमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली, आणि महाराजांच्याच प्रेमामुळं या बाप्पांच्या सेवेकरता येण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये येतोय. हरिभक्त परायण मृदंग साथीला बंधू पांडुरंगजी महाराज भिसे, श्रद्धे हरिभक्त परायण शंकरजी महाराज पोले, दोन्ही गोड वादकांच्या संयुक्त विद्यमाने तद्वद हरिभक्त परायण श्रद्धेय गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गायली अशा आदरणीय संतोषजी महाराज मलकापुरे देगलूरकर, माऊली महाराज भंडारे देगलूरकर, या दोघी माझ्या भावंडांना, दोघी वादकांना, उपस्थित अनेक सर्व महाराज मंडळींना, परिसरातील सर्व श्रोतृ वर्गाला मनापासून धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कीर्तन सेवा आणि सकाळच्या सत्रामध्ये शिवपुराणाची कथा आपण आयोजित केलेली आहे. मनापासून आनंद आहे की शिवपुराणाचा खूप चांगला सोहळा आपण आयोजित केला. मगाशी भोकरला महाराजांची, श्रद्धे हरिभक्त परायण परम नामधारक गजेंद्र चैतन्य महाराजांची भेटही घेतली, आणि त्यांनी या कार्यक्रमासंदर्भातली माहिती मला दिली. या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ 77व्या वर्षाचा वर्धापन दिनाचा हा सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय ते श्रद्धेय लिंगण्णा तोटावाड, उपाध्यक्ष रघुवीर बंदेलवार, सांस्कृतिक विभाग ज्यांच्याकडे आहे ते आनंदरावजी देशमुख, साईनाथ आसरवाड, सुरेश चटलावार, रवी गुरजेलवार, अन्नदानाचा विभाग ज्यांच्याकडे आहे ते बालाजी पुलवाड, भूपती अवधूतवार, दर्शन विभाग ज्यांच्याकडे आहे ते श्री पंढरी सातमवार, सुदर्शन सारंग पिल्ली आदी करून उपस्थित सगळी सन्माननीय गुणीजन मंडळी आज उपस्थित, आदरणीय आमचे पवनदादा, आदरणीय मनोज शेठ, आदरणीय सगळी त्यांची उपस्थित सहकारी बांधव, या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. संकल्पित वेळी ती सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. उदाराचा राणा पंढरी साही, उभारुनी बाहे पालवितो. जगद्गुरु तुकोबर यांचा 5 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. पाळजकर भगवान परमात्म्याच्या दरबारातला व्यवहार सांगायचं काम तुकोबरे करताय, तिथलं आदान प्रदान होतं. तसं तर या जगताचा अभ्यास केला तर कोणाकडून काही घेतल्याशिवाय आणि कोणाला काही दिल्याशिवाय जीवन पूर्णतेला जात नाही. आपलं आयुष्यच व्यवहाराचं आहे, आदान प्रदानाचं आहे. कोणाकडून काही घ्यावं लागतं,
आणि कोणाला कधीतरी कुठेतरी काहीतरी द्यावं लागतं. म्हणून भगवंताने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला काही गोष्टी घेणाऱ्या पाठवल्या तर काही देणाऱ्या पाठवल्या. तुम्ही बघा, रवी चंद्र घनो वृक्षो नदी गावश्य सज्जनः येते परोपकारार्थ देवी भुवीन निर्मिते. देवानं काही गोष्टी देणाऱ्या पाठवल्या. त्यामध्ये रवी, चंद्र, घनो, घनो म्हणजे पाऊस, वृक्षो, नदी, गावश्य सज्जनः, या 7 गोष्टी जगाला देत राहतात. याच्या पुढे जाऊन जर घेणाऱ्यांची यादी पाहिली तर देणाऱ्यांची सोडा, एक यादी घेणाऱ्यांची सुद्धा आपल्या पुढे आलेली आहे. हो, कोणती? ऐका. मक्षिका, मक्षिको वेश्या, पुढे मुशको याचकस्ततः, ग्रामीण गम शरणशैव सप्तैधा परभक्षकः. 7 गोष्टी जगाचं घेतात, 7 गोष्टी जगाला देतात. देणाऱ्यांची यादी मी आपल्याला सांगितली. एक यादी घेणाऱ्यांची सुद्धा आहे. कोणती? मक्षिका. मक्षिका म्हणजे माशी, घेत राहते जीवाचं. मक्षिको मच्छर, घेत राहत. एक मच्छर आदमी का जिना हराम कर देता है. नाना पाटेकरांचं प्रमाण आहे ते, फक्त ते शब्द थोडा वेगळा वापरायचे त्याला. मच्छर घेत राहतो. मक्षिका, मक्षिको वेश्या, वेश्या घेत राहते. किती घेते? जीवन संपेपर्यंत आणि आयुष्य संपेपर्यंत घेतच राहते. याचकस्ततः, मागणारा घेत राहतो. पुढे चला, ग्रामीण, एक मुशको याचकस्ततः, मुशको म्हणजे उंदीर, घेत राहतो. वेश्या घेत राहते, माशी घेत राहते, मच्छर घेत राहतं. याचक घेत राहतो. ग्रामीण, ग्रामीण म्हणजे पुढारी. काहीच घेतलं नाही तर मतदान तरी घ्यावंच लागतं. घेणाऱ्यांच्या यादीत नाव आहे. गमचरणशैव म्हणजे तलाठी किंवा ग्रामसेवक. यांना कर गोळा केल्याशिवाय गावात चालवता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक यादी घेणाऱ्यांची आहे आणि एक देणाऱ्यांची. स्वराचा आवाज कमी करावा, कमी करा आवाज. घेणं वेगळं आणि देणं वेगळं. कदाचित घेण्याचा असू द्या नाही तर देण्याचा असू द्या, पण काय आहे? व्यवहारच आहे ना. व्यवहाराशिवाय जीवन पूर्णतेला जात नाही. म्हणून तुकोबारांनी देवाच्या दरबारातला आदान प्रदान सांगितलं. पण महाराज म्हटले इथं काही ठिकाणं अशी आहे तुम्ही खूप दुःखीत आहात, खूप असमाधानी आहात, अस्वस्थ आहात, निराश आहात. हे आपल्या जवळचे शब्द आहे. तुम्ही निराश जरी असला, अस्वस्थ जरी असला, दुःखी जरी असला, दीन जरी असला, हताश जरी असला, तरी तुम्हाला मी एक व्यवहार सांगतो. तो व्यवहार तुकोबारे म्हटले तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. तुमच्याजवळून हे शब्द पळत निघतील. निराश अवस्था पळत निघेल, दुःख पळून जाईल तुमच्याजवळून, दैन्य पळून जाईल. मी सांगतोय तो व्यवहार तुम्ही करा. बऱ्याचदा दुःख मिटवायला जगात निघालो की दुःख येऊन पदरात पडतं. दुःख मिटवायला निघा, दुःखच होतं. ज्यांनी ज्यांनी आम्मा, मा, बापू, गुरु केले त्यांना विचारा, तुमचं दुःख मिटलं का? कोणाचं दुःख मिटलं? चौथों की बाजार में फतरों का व्यापार करने वाले लोग रोज भी मिले तो दुःख का मिटता है? डोंगरे महाराज म्हणायचे. अरे नाटकात परमार्थ करणाऱ्या लोकांच्या रोज भेटीगाठी झाल्या तर काय दुःख मिटत असतं का? असं होत नाही. सज्जनाची भेट कधी व्हावी ती दुःख मिटवणारी असते. कोणाजवळ जाऊन कसं दुःख मिटेल? महाराजांनी उदाहरण दिलं एक. तापत्रे तापिली गुरुते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी तारा स्वामी तारा स्वामी. तुकोबारे म्हटले भगवत पाहिलं की लोक म्हणतात आमचं दुःख मिटवा हो, आमचं दुःख मिटवा हो. अरे बाबा, त्या भगव पोशाख घातलेल्या महात्म्याने तो पोशाख स्वतःच्या उद्धाराकरता घातलेला आहे, त्यागाकरता घातलेला आहे, समर्पणाकरता घातलेला आहे.
तुझं दुःख मिटवायला नाही. तू काय भगवा पाहून दुःख मिटवायला येतो? अरे आषाढी एकादशी महाशिवरात्रीच्या घरी जेवायला गेली म्हणून काय दुःख मिटत असतं का? जेवण होत असतं का? दोघीला तो उपवास आहे. तसं जीवानं जीवाकडे स्वतःचं दुःख मिटवण्याचा प्रयत्न करू नये. मागे लोक सांगायचे ते चादरवाले बाबा भेटले त्यांची भेट घ्या, कोणताही आजार बरा होतो. आता एखाद्या बाबाची भेट घेऊन जर आजार बरे झाले असते तर हे हॉस्पिटल बंद पडले असते. पोथी वाचून जर तुम्ही श्रीमंत झाले असत्या महिला मंडळींनो, पोथी वाचून कोणी श्रीमंत होतं? अरे पोथी वाचून जर वैभव लक्ष्मीच्या पोथ्या वाचून जर तुम्ही श्रीमंत झाले असता तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या ना तुम्हाला. कशाला ताण घेतला असता इतका? पण आपण भानावर नाही. ते मध्ये झोपलेले आजारी पेशंट आहे का? ते आजारी आहे का? अरे ते गेले नसतील तर त्यांना उठवा जरा. त्यांचा उद्धार जर झाला नसेल उठवा त्यांना, उठवा त्यांना म्हणा बाहेर जाऊन आपलं मस्त पडा. उठा उठा. कीर्तन चालू आहे आजी. आता 3 प्रांताचा विषय. तुम्हाला कीर्तन ऐकायची वळण नाही, सवयी नाही. तेलंगणातली काही मंडळी आहे पण आता काय मला ती सवय नाही. आता काय सांगावं तुम्हाला. मी माझ्या मस्तीत फिरणारा माणूस आहे. जरा मुझे वो आनंद वाला मैं आदमी हूँ. मी माझ्या मित्रामुळे आलोय बुवा इथपर्यंत. आता बाप्पांकडे बघून सेवा करायची. आता विठ्ठल विठ्ठल आपण दुःख मिटवायला निघालो. दुःख पद. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. इथून नांदेड किती किलोमीटर आहे तुम्हाला? 45 85 85 किलोमीटर आहे समजा नांदेड. एखाद्या व्यक्तीला पायी चालायची सवय नाही आणि तो नांदेड मधून पाळजला आला, इथपर्यंत आला. पण पायी चालत आल्यानंतर त्याचं अख्खं अंग ठणकायला लागलं. महाराज पाय दुखायला लागले, अंगाची ठणक मावत नाही. घरी आला, बायकोला म्हटलं अगं मला सवय नाही बाई चालायची. इकडे बघा कॅमेरावाले, माझ्याकडे बघा. ओ कॅमेरावाले, ते लोक हात दाखवतात क्रिकेटच्या मॅच सारखं. इकडे बघा, स्थिर ठेवा तो कॅमेरा, तुम्ही खाली बसून जा. तर आमचं स्वतःवर लागू दे. विठ्ठल विठ्ठल आला. बसा खाली. ओ माऊली बसा. हा तिथं बसा. काय तुम्ही ऐका, अख्खं अंग ठणकायला लागलं आणि अंग ठणकता ठणकता इतका त्रास इतका त्रास इतका त्रास. त्या त्रासामुळं तो बायकोला म्हटलं अगं तू एक काम कर, घरामध्ये जरा तेल पा आणि माझ्या अंगाला जरा तेल सोडून दे. मला खूप त्रास होतोय, माझं अंग ठणकतंय, खूप त्रास होतोय, जरा बघ. ती घरात तेल शोधायला लागली पण तेल काही तिला सापडत नाही. ती म्हटली अहो मला घरात तेल नाही. अगं शोध लवकर कोणतं तरी, मला त्रास होतोय. ती परत जाऊन माघारी आली आणि म्हटली मालक तेल सापडलं पण बिब्याचं आहे. कशाचं? बिब्याचं. तो म्हटला तेल पाहिजे. कोणता आहे त्याचा कशाला विचार करते, आण लाव माझ्या अंगाला. ते बिब्याचं तेल आणलं काढून आणि याच्या अख्ख्या अंगाला लावलं. काय झालं असेल, ठणक बसली शिन्याची? ठणक तर बसली नाही, उलट त्या बिब्याच्या तेलाचा परिणाम याच्या अख्ख्या अंगावर उमटला. मी नाही उदाहरण देत, तुकोबारांनी दिलेलं आहे. महाराज म्हटले कोणी एक यात्री प्रवासे पिढीला स्नेहाळू देखिला बिबवातीने. स्नेहाळू देखिला बिबवातीने. स्नेहाळू
निहाळू देखिला बिबवातीने यात्रे प्रवास पिढीला विभा त्याला सोयरा बिबा भेटला ना अंगाला लावला. अरे दुःख मिटणार नाही. तुकोबारे म्हटले दुःख मिटवण्याचं साधन चुकीचं आहे. काय दुःख मिटवायला निघाला आणि दुःख पदरात घेऊन यायला लागलात, असं करू नको बाबा. लोक म्हणतात जग ऑनलाईन झालं. हे सगळं सुखा करताच पुढे आलं ना महाराज. ही कॅमेरे, ही व्यवस्था, ही मंडप, डेकोरेशन सिस्टीम सुखा करताच आहे. कानाला सुख व्हावं, डोळ्याला सुख व्हावं, जगायला सुख व्हावं म्हणूनच अनेक साधनाचा वापर केला. पण साधनं वाढली म्हणून काय जीवन सुखी झालं का? आता जमाना ऑनलाईन झाला म्हणून सुखी झाला म्हणता येईल? नवरा बायकोला म्हणतो मला लाडू खायचे, लाडू बनव. ती म्हणे गणपती उत्सव चालू आहे, तुम्हाला काय लाडूचं सुचते? आता मला खायचे बनव. ती म्हणे मला वेळ नाही, तुम्ही ऑनलाईन लाडू मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अरे म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटता. तर लाडूचं काय घेऊन बसले तुम्ही? त्यानं फोन लावला बो ऑनलाईन. शक्यतो जेवढे जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे टोल फ्री, तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय काय माणसं आशाने फोनच लावत राहता. नुसतं काम नाही धंदा नाही. फोन लावला त्यांनी. तो फोन लागला हल्दीराम स्वीट मार्टला. हल्दीराम स्वीट मार्ट. तिकडून ती बाई बोलत होती, मराठी करता 1 दाबा, तेलुगू करता 2 दाबा, इंग्रजी करता 3 दाबा, हिंदी करता 4. यानं मराठीचं बटन दाबलं. ती म्हटली स्वीट मध्ये काही खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, नमकीन काही पाहिजे असलं 2चं बटन दाबा, खारं काही पाहिजे असलं 3चं बटन दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं लाडू, यानं 1चं बटन दाबलं. लगेच ती बाई बोलायला लागली, लड्डू खरेदी करायचे असले 1चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असली 2चं बटन दाबा, पेढा पाहिजे असला 3चं बटन दाबा. याला लाडूच पाहिजे होते आणि 1चं बटन दाबलं. ती बाई पुन्हा तिकडून बोलायला लागली, बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2. तो म्हणे काय ताण झाला हा. इतक्या टायमात तर लाडू घरी बनवून झाले असते. ही नुसती बटन दाबायला लावून राहिली. मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन. याने 1चं बटन दाबलं. लगेच ती बाई बोलायला लागली, 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा, आणि 1 क्विंटल करता. असा संतापाला गळ्याला गडी. नांदेड जिल्ह्यातला होता. त्यानं 3रं वाक्य ऐकलं, 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. त्यानं 3चं बटन दाबलं, फोन कट केला. त्या बाईचा याला रिटर्न कॉल, साहेब आम्ही हे नाही दुकान टाकलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडू घेणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवायचे? तो संतापलेलाच होता. तो म्हणे बाई आम्ही 3 भाऊ आहो. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्या सोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा, आणि मोठ्या सोबत बोलण्याकरता 3चं. देव त्या बाईनं फोन कट केला, अजून लावला नाही फोन. अरे जग ऑनलाईन झालं म्हणजे काय सुखी होत असतं का? जमाना विकसित होणं वेगळं आणि सुखापर्यंत पोहोचणं वेगळं. सुखाचा पत्ता सांगितला ना संतांनी. सुखाचा पत्ता आहे परमात्मा. अनेक प्रमाण माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून आपला वेळ घेत नाही. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. किती सुखी?
त्याच्या इतकं सुख कुठं पाहायला सुद्धा तुला मिळणार नाही. सुखाला सुद्धा उतू येईल. सुखाचे उतले किंवा तुझं कोणी सांगा माझ्या पांडुरंगा कोण सांगा. त्याला जोड लावता येत नाही दुसऱ्या बरोबरच्या सुखाची. त्याच्याजवळ सुख मिळतं हे मान्य जीवालय. जीवाजवळ सुख मिळतं का? जीवाजवळ सुख मिळतं. दुसरा वर्ग बघा तुम्ही. पहिला वर्ग सांगितलं तुम्हाला, 2 प्रमाण दिली तुकोबारांची. एक बिब्याचं उदाहरण दिलं. दुःख मिटवायला गेलो, दुःख वाढलं. तुम्ही जगामध्ये सुख शोधायला निघा आता. तुम्हाला ते सुख देतील, पण सुखाच्या मोबदल्यात सुख देतील. सुख द्या, चांगलं बोला, समाज चांगला बोलतो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत उदाहरण दिलं व्यवहार जगातला. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ दे या जगा. ते घेतातही आणि देतातही. पण बोलणं चांगलं असलं तर. एखादा फाटक्या तोंडाचा माणूस आहे आणि त्यानं चांगल्या गुणवाणीची अपेक्षा करावी, असं कधी घडत नाही. ज्ञानोबारांचा व्यवहार जगामध्ये सुखाचा झाला का? जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद, ते सदेह सच्चिदानंद कानवावेत. सहज बोलावं ज्ञानोबारांनी, सहज. आणि जगानं ऐकत राहावं माऊलींचं. महाराज 56 भाषेंचा गौरव असलेले ज्ञानोबाराय, पण मराठी बोलताना इतर भाषेचा अपमान कधी त्यांच्याकडून झाला नाही. पा आपली एक भाषा नीट नाही, एक भाषा धड नाही, तरी मनासारखी गुरमी अंत करणार. बरं, आपल्याला मराठी बोलायला लावलं तर तेही बोलता येत नाही. हिंदी बोलायला लावलं तर हम शेतात गया धपकन पड्या आणि टोंग्या बी फुट्या, लय लाग्या. काय बोलतोय बाबा? अरे तुला येतं का हिंदी? बरं, एखाद्याला इंग्रजी बोलायला द्या, तो म्हणतो पाण्याची वाटर द्या, लिहून रायटिंग मध्ये द्या. मी उभा स्टँडिंग न कीर्तनाला आलो. आता हे वाक्य आहेत कोण्या भाषेतले नेमके? एका माणसाला सांगितलं बस सगळ्या महिलांना इकडून बसवा आणि पुरुषांना इकडून बसवा. त्यानं माई घेतला आणि तो म्हटला सगळ्या लेडीज महिला इकडून बसा आणि लेडाज पुरुष इकडच्या बाजूला बसा. सांगा हो, याचा काय व्यवहार सुखाचा होईल? ज्ञानोबारांचा व्यवहार सुखी झाला का? ज्ञानोबारांचं बोलणंही गोड आहे आणि ज्ञानोबारांचं बोलणंही हिताच आहे. ज्याचं बोलणं गोड आहे आणि हिताच आहे ते जगाला हवं वाटतं. कर्कश माणसाचं बोलणं जगाला नकोय. तुम्हाला कावळ्याचं बोलणं आवडतं की कोकिळेचं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं बोलणं आवडते सांगा ना? कोकिळेचं. का आवडते? तिनं काय गाणं ऐकायचे, तिचं बोलणं ऐकायचे, तुम्हाला पैसे दिले? दिले नाही. बरं, कावळ्याचं का ऐकत नाही आपण? त्यानं काय आपल्या घरात चोरी केली? कबीर महाराज किती गोड बोलतात बघा. कागा किसका धन रे, कोयल किसको दे, कागा किसका धन रे, कोयल किसको दे, मीठी बानी बोल के जग अपनो कर ले कबीरा, जग अपनो कर ले.
बड़े बड़ाई न करे बड़े न बोले बोल, अरे हीरा कब कहे कि 1,00,000 मेरा मोल. चांगलं बोलणाऱ्या माणसाला त्याची प्रसिद्धी करावी लागत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, देव ते कीर्तिमुख त्यांचे नारायण. जगामध्ये लावा जमा करावा लागत नाही, ताफा करावा लागत नाही, बॅनर लावावं लागत नाही, पोस्टर लावावं लागत नाही. चांगल्या व्यक्तीचा परिचय नाही करून द्यावा लागत, त्याचा व्यवहारच सुखाचा असतो महाराज. चला पुढं. पहिला वर्ग आहे दुःखा करता दुःख, दुसरा वर्ग आहे सुख देतो पण सुखाची वाणी सुख, व्यवहार सुखाचा सुख. बरं जाऊ द्या, सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहे, मी शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे. आपली परिस्थिती शेतीवर अवलंबून आहे. कोणी कष्टकरी असेल, व्यापारी असेल, उद्योगी असेल, नोकरदार असेल. खरं सांगा, मार्केटमध्ये पैसे कोणाला मिळतात हो? ज्याच्या खिशात पैसे आहेत त्याला मिळतात की ज्याच्या खिशात पैसे नाही त्याला मिळतात? ज्याचा घरचा ताल बरा आहे त्याला पैसे मिळतात की ज्याचं काहीच खरं नाही त्याला पैसे मिळतात? बोला ना. ज्याचं बरं चाललंय, पैशाजवळ पैसा जातो महाराज. जगात व्यवहार सुखाचा आहे, पण सुखाच्या मोबदल्यात सुखाचा आहे. तसा कोणी पैसा देत नाही. एका माणसाला सांगितलं पैशाजवळ पैसा जातो, तो म्हणे असं का? हो, तो बँकेत गेला आणि खिडकीतून 2,000ची नोट अशी आत धरली. पैशाजवळ पैसा येतो, पैशाजवळ पैसा येतो. तास झाला, 2 तास झाला, शेवटी धरून धरून थकला. ती नोट उडून बँकेत गेली. आणि मग त्या बँकेतल्या लोकांना म्हणायचं अरे ते माझी नोट उडून गेली, तुम्ही धरली कशाला? तो म्हणे मी ऐकलं होतं बा पैशाजवळ पैसा जातो. मग म्हणे ते बरोबर झालं, पैशाजवळ पैसा गेला. जगातला व्यवहारच तसा आहे. पण नुसतं पैशाजवळ पैसा जात नाही, जास्त पैशाजवळ पैसा जात असतो. माफी मागून बोलतो, इथं गरीब अधिक गरीब होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. ही दरी देव जाणे कधी मिटल बुवा. अरे एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो हा नागवा, भीक मागतो अन्ना करता. एक तो कष्ट के मारे बेजार है, दूसरा व्यसनों में भूला नचे यार है. विसरून जा पाळतकर, विसरून जा. जग तुमचा सन्मान करेल. इथं मोठ्यानं बोलणाऱ्याचं लोक खरं समजता, श्रीमंत माणसाला लोक विद्वान समजता. घरचा श्रीमंत असू द्या, व्यभिचारी असू द्या, पतिव्रतेला त्रास देणारा आणि वेश्यांचा सन्मान करणारा असू द्या, लोक त्याच्या घरी सल्ला विचारायला जातात का? त्याचा खिसा भरलेला पाहिजे. सज्जनाची कोण म्हणतं जगात किंमत आहे? मोठ्यानं बोलणाऱ्याचं लोक खरं समजता, व्यभिचाराचा जग सन्मान करतं. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है, व्यभिचार तो खुला चले या घर घर में घुसखोर है. अरे गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया, वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. रावणाला लाज वाटेल इतके शर्मेचं लाजीरवानं जीवन जगामध्ये जगणारी माणसं आहे. सत्वगुण हरवला. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर ज्या राज्यात अत्याचार होतो तिथं चांगुलपणा शिल्लक आहे म्हणता तुम्ही? चांगलं वागायला अंतःकरणात सत्वगुणच लागतो महाराज. 3.5 वर्षाची पोरगी तुमची माझी सोडावो, अरे जगातल्या कोणत्याही माणसाची पाहिली तरी तिच्याबद्दल ममत्व जागं होतं, प्रेम निर्माण होतं. तिचं लाडगोड कौतुक करावं वाटतं, तिला हाताला धरावं वाटतं, पोटाला धरावं वाटतं, तिचे मुके घ्यावे वाटतात, सगळं करावं वाटतं. बाई हे तिचा बाप व्हावा वाटतं, तिची आई व्हावी वाटतं. 3.5 वर्षाची चिमणी पाहून
ज्याच्या मनात वासना जन्माला येते आणि तिच्यावर अतिप्रसंग बळजबरी अत्याचार करण्याची वृत्ती होते, तिथं सत्वगुण शिल्लक कसा आहे? हे मोठं वाईट आहे. कदाचित कधी कधी असं वाटतं, तुम्ही आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला कंपाऊंड नव्हतं, त्या शाळेला वॉटर फिल्टर नव्हतं, त्या शाळेमध्ये येणारा शिक्षक पायी येत होता, येणारी शिक्षिका पायी येणारी होती. ना कुठला टेलिव्हिजन होता, ना डिजिटल बोर्ड होता, ना अभ्यासाला टॅब होता, ना बसायला बेंच होते. पाऊस चालू झाला की 1ली ते 4थीचे वर्ग आमच्या शिक्षकांनी एका खोलीत बसवावे, अशी दुरावस्था आमच्या शाळेची. आमच्या शाळेत सुविधा नव्हत्या, पण शाळेचा उंबरठा ओलांडून आत गेलो की त्या सरस्वती मातेच्या फोटोच्या पाया पडलो की आम्हाला कळायचं आमच्या शाळेत काही नव्हतं, पण संस्कार जिवंत होते. हे काही नव्हतं सगळं, पण विद्येचं मंदिर आमची शाळा आम्हाला वाटत होती. आता कुठे सत्वगुण? इथं व्यवहार सुखाचा झाला, पण सुखाकरता सुखाचा झाला, समाधानाकरता झाला नाही. तिसरा व्यवहार आहे, तुम्ही सुखाकरता घरून निघा, तुमचं दुःख पदरात पडतं. कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. पहिला व्यवहार, दुःख मिटवण्याला गेलो, दुःख वाढलं, बिबा. सुखाकरता घरून निघालो, सुख मिळालं, पण सुखाच्याच मोबदल्यात मिळालं. तिसरा व्यवहार, सुख घेऊन घरून निघालो, पण निराशा झाली, दुःख पदरात पडलं. या तिसऱ्या वर्गात सगळे नातेवाईक घाला. तुमचं शरीर बरं आहे तोपर्यंत तुमचे, तुम्हाला एखादा आजार होऊ द्या, यातलं एक जर तुमच्या पाठीशी उभं राहिलं तर आपलं नाव बदलून ठेवजा तुम्ही. एक अवघड आहे महाराज. सरपंच 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 म्हणून किती दिवस लोक कौतुक करतील? 5 वर्ष. ज्या दिवशी 5 वर्षानंतर तुमची खुर्ची जाईल त्या दिवशी इतरांचं सोडा, त्याच ग्रामपंचायतीच्या शिपायाने जर तुम्हाला अगोदरच्या 5 वर्षासारखा रामराम घातला तर हे बंद करेल मी सांगणं सगळं. फक्त खुर्ची निष्ठू द्या, त्याचा रामराम सुद्धा बदलून जातो महाराज. इथला व्यवहार नाही तसा, जगाची रीत आहे. हे सुखा करता निघालो तरी दुःख पदरात घालता. अन्न आले अन्न आले अन्न आले अन्न आले, किती दिवस अन्न अन्न आणतोय तोपर्यंत अन्न आले. एकदा अन्नानं अन्न अन्न बंद करू द्या, अन्नाच अन्नाला महाग होतो, त्यालाच खायला भेटत नाही. इतकी वाईट परिस्थिती. नातेवाईक तसेच आहे महाराज. लग्न झाल्यावर आज जितकं समाधान आहे तितकं 2 वर्षाने गाव, 4 वर्षाने गाव. खरं सांगा, तो तुम्हाला अगदी विनोदाचा भाग म्हणून घेऊ नका, पण तुम्ही प्रत्येकाच्या घरातलं आपलं निरीक्षण करा. लग्न झाल्यावर 2, 4, 5 वर्ष बायको जशी वागते तशी पुढे वागत नाही. त्या 2 वर्ष तो कोणाच्याही पाया पडते. आली की पदर घेऊन पाया पडेल पाया पडेल असं वाटतं. हे पहा, देवानंतर ही लक्ष्मी आपल्याच घरी आली फक्त, असं वाटतं काय देवानं बायको दिली. पण किती वर्ष? 3, 4, 5 वर्ष. त्याच्या पुढं आमच्या गावच्या एका सासऱ्यानं जावायला फोन केला, जावायने सासऱ्याला, कंटाळलेला जावई एकदम. तो म्हणे, का हो सासरे बा, तुम्ही दिसायला तर खूप सज्जन आहे, पण तुम्ही लय बदमाश आहे राजे. तो म्हणे, जावई तोंड सांभाळून बोला तुम्ही. अरे म्हणे, काय फळ आमच्या पदरात घातलंय, तुमची पोरगी एक दिवस बी माझ्याशी नीट बोलत नाही हो. 10 वर्ष झाले राजेव लग्नाला, एक दिवस हसवलं नाही तिनं. इतकं कडू फळ आमच्या पदरात घातलं तुम्ही. अरे आम्ही किती दिवस सांभाळ करा या फळाचा. सासरा म्हणे, मरेपर्यंत करा. तुम्ही फळ सांभाळून राहिले, मी त्या फळाचं झाड सांभाळून राहिलो जावाई, तरी मला अजून बरं वाटत नाही. तुम्ही काय फळाचं कौतुक करता? इतके कंटाळले माणसं तिथं. इथं प्रेत यात्रा चालू होती आणि त्या प्रेत यात्रेमध्ये मरणाची गर्दी. एकानं जाऊन त्या प्रेत यात्रेत चालणाऱ्याला विचारलं, का कोण मेलं? तो प्रेत यात्रेला म्हणे, बाबा त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना, माझ्या अंदाजानं तोच मेला असावा. अरे म्हणे, काय मूर्ख आहे तुम्ही, नीट उत्तर द्या ना. तो पुढे गेला आणि त्यानं पुढे जाऊन प्रेत यात्रा पाहिली. जरा विचित्र प्रेत यात्रा होती. एका व्यक्तीच्या हातात मळकं होतं, दुसऱ्या हातात कुत्रं होतं. तो म्हणे, मळकं ठीक आहे, पण कुत्र्याचा काय रोल आहे बुवा?
तो म्हणे का हो मळक, तो म्हणे भाऊ माझी बायको वारली म्हणून मळक घेतलं. आणि म्हणे कुत्र, तो म्हणे तेच तिला चावलं. आता मला वाटलं बुवा अडचणीच्या काळात जे आपल्याला सहकार्य करत असेल त्याला वाऱ्यावर कसं सोडता, म्हणून मी आपलं स्मशानभूमीत ते घेऊन चाललो. तो विचाराला आलेला म्हणे का हे कुत्र तर कामाच आहे. तो म्हणे भाऊ 2-4 दिवस हे कुत्र द्या तुम्ही मला. तो म्हणे येडे झाले का तुम्ही, अरे हे मागचे काही प्रेत यात्रेला आलेले नाही, यातले निम्मे कुत्र्यासाठी गेलाय, फक्त रांगे तुम्ही येते. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो, बाकी चला पुढं आहे की नाही. प्रपंच आहे तो इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. अरे किती गेले, रहाना नामो निशान बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान. ओ मत कर तू इंटरनॅशनल भिकारी बनून जा देवाच्या दारात आणि तिथं याचना कर, तिथं आपलं भलं होतं. इथं माणसं सुखा करता निघालो तरी दुःख पदरात घालतात, दुःख मिटवायला निघा दुःख पदरात घालतात. यदा कदाचित सुख मिळालं तर सुखा करता देतात. पण एक व्यवहार तुकोबर म्हटले मी तुम्हाला सांगतो, गणपती बाप्पाच्या दारातला या 4 गोष्टी घेऊन जर तुम्ही गणपती बाप्पाच्या दारात आलात तर दुःखाच्या मोबदल्यात या 4 गोष्टीच्या मोबदल्यात सुद्धा बाप्पाच्या दारात सुख मिळतं. त्याचा खुलासाच तुकोबऱ्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दुःखाची साठी तेथे मिळे सुख, 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 दुःखाची साठी तेथे मिळे
अनाथाची भूक दैन्य जाय. जगद्गुरु तुकोबारे म्हटले तुम्ही दुःख घेऊन जा, दुःखाच्या मोबदल्यात तिथं सुख मिळतं. म्हणून तर गणपती बाप्पाची आरती म्हटली जाते, सुख करता दुःख हरता. अहो तुमचं सुख तुम्हाला देणारा आणि तुमचं दुःख घेणारा असा जो कोणी असेल तो परमात्मा आहे. त्याला प्रार्थना करायची. प्रारंभी नमितो तुला गणपती गौरी सुता मोरया. प्रार्थना केली येणार नाही जाऊ. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञान त्वरणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. म्हणा एखाद्या गायकाचा आवाज बसलेला असावा मालपूरकर महाराज, आणि आपल्यासारख्या गायकाने पुढे यावं. गळा साथ देत नाही, सिस्टीम लागलेली नाही, समाज भरपूर आहे, करू काय? कोण सहकार्य करू शकतं देवाशिवाय? मग त्यावेळेला भगवंताला प्रार्थना केली जाते. कशी प्रार्थना बघा. शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे. सूर मधुर ताला संगे स्वरांकित भावे. तान घेता मधुनी एक ओ तान घेता मधुनी एक तूच सावरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. 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 यश कीर्तीचा. सगळे मिळून आपण प्रार्थना करू देवाला. देवा अरे यशाचं सूत्र गणपती बाप्पा तू आहे, बुद्धीची देवता तू आहे, सुख कारक तू आहे, दुःख निवारक तू आहे. गंध तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. ओ दुःख तिमिर दाटून येता तूच किरणाश. दुःख तिमिर दाटून येता तूच किरणाशा. आज पाळजला येणारा वर्ग बघा, इथली संख्या बघा. 65 क्विंटलचा प्रसाद आज झाला. इथला समाज बघा. काय येतात माणसं, काय येतात गोर गरीब दीन दुबळे, सगळ्या प्रांतातली सगळ्या राज्यातली लोक. काय तुम्ही निमंत्रण दिलं होतं का? गणपती बाप्पाने काही पत्र पाठवलं होतं का? नाही हो. त्याचं कारण आहे दुःख. ओ दुःख तिमिर दाटून येता तूच किरणाशा. तूच मूर्त मांगल्याची, तूच मूर्त मांगल्याची जपावी पुरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. 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 उभा जन्म जिजू दे माझा, उभा जन्म जिजू दे माझा चंदना परी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा एकदा तरी. एवढं प्रार्थना करून परमेश्वराला म्हणा
तुमच्या पदर सुखाचं दान घाले. सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख. ही बुद्धी विवेकात नांदावी असं वाटत असेल तर देवाला प्रार्थना करा. तुमच्या घरात छोटी छोटी मुलं आहेत, तुम्हाला भीती नाही का वाटत त्या पोरांची? अरे आपण लहान होतो तेवढ्याला नमस्ते शारदा देवी कराग्रे वसते लक्ष्मी हे श्लोक म्हणायचो, दिव्याची आरती करायचो, तुळशीमाईची आरती करायचो, गोमातेचं ध्यान करायचो, तिचं दर्शन करायचो, सूर्यनारायणाला नमस्कार करायचो. पहाड देवाच्या भजनाने सुरू व्हायची. आता कोण्या गावातली पहाड देवाच्या वासुदेवाच्या भजनाने चालू होते? पहाड चालू झाली तर त्या केस घेणाऱ्यांच्या सकाळी सकाळी येतात पिशवी घेऊन 200 रुपये छटाक. काय केस? बरं झालं आपले चालत नाही, नाही तर रांगा लागल्या असत्या गावात. सकाळी ते फार दिघाने चालू आहे लोकांची. आता गणपती उत्सव पहा तुम्ही काही काही ठिकाणी कसलं भजन नाही, टाळ नाही, पखावाज नाही. लोकांच्या मिरवणुका पाहिल्या ते डिजेन डॉल्बीतले धिंगाणे पाहिले, लाज वाटते महाराज. मुस्लिम समाजाचा कोणता व्यक्ती त्याच्या आरात प्रार्थनेच्या स्थळी चित्रपटातली गाणी वाजवतो? कधी जाणवलं तुम्हाला? मशिदीत एखाद्यानं डीजेनेला गाणी वाजवले. आपण अरे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका पाहिले की लाज वाटते लोकांची, की पाहो हे उद्धारा करता प्रार्थना करता बुद्धीच्या देवतेला. आपल्याला भीती वाटत नाही आपल्या पोरांच्या भविष्याची? ही प्रचंड ब्रिलियंट पिढी आहे. या ब्रिलियंट पिढीकडे तुम्ही वळून बघा, तुम्ही विचारा काही त्यांना आणि उत्तराची अपेक्षा करा. अहो कल्पनेच्या बाहेर उत्तर पोरांकडून बाहेर येतात. मी एका पोराला विचारलं, का रे गाईला पिलू झालं की डोळे कधी उघडता? ते पोरग म्हणे लगेच. तर म्हटलं हुशार आहे रे तू. आणि म्हटलं बकरीच्या पिलाचे? तो म्हटलं 2 तासानं. म्हटलं मांजरीच्या पिलाचे? म्हटलं 6 तासानं. म्हटलं माणसाचे? म्हणे लग्न झाल्यावर. नाद नाही करू शकत. मी एका कीर्तनात एक वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. हे वाक्य कीर्तनात बोललो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. एक पोरग उठून उभं राहिलं, ते म्हणे महाराज वाक्य पुन्हा म्हणा. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. तो म्हणे महाराज समजा त्या माणसाला यशच आलं नाही, मग काय करायचं? म्हटलं नाही रे सांगता येणार. तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश होऊन नाही राहिलं त्या अर्थी मागची ताकद कमी पडून राहिली. बुवा नाद करू शकत नाही तुम्ही पोरांचा. आणि त्या जगामध्ये वास्तव्य करणारी पोरं, त्यांच्याकडून काही फळाची अपेक्षा तुम्हाला जर असेल तर त्यांना हा दरबार दाखवा. ये सच्चा दरबार है, ये सब झूठों की अदालत है, यहाँ निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान की दरबार में देर है अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और किसी दोषी को कभी मुक्ती मिलती नहीं. म्हणून देवाकडे या खोट्या प्रपंचात किती दिवस काढायचे? विटलेलं अन्न खायला किती दिवस तळफळ 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 करता? मायेचं अन्न विटलेलं आहे. काही वेळेला विटलेलं नसलं तरी घाणीतलं आहे. बरं घाणीतलं खायची काय हौस आहे? पण संत रूपी जावयानं शोध लावला, घाणीतलं खाऊ नका, दुःखाच्या मोबदल्यात सुख खा. जसं एखादा जावई वक्ते बाबा एक उदाहरण सांगायचे. जावई सासरवाडीला आला. कशाला आला? बायकोला घ्यायला आला. आठवडा झाला ती पोरगी माहेरात आलेली होती रक्षाबंधनला, आणि जावई घ्यायला येणार म्हणून त्याने सकाळीच फोन केला होता. पोरीने सांगितलं आई माझे मालक मला घ्यायला येत आहे. मग ती बाई म्हणे सासू का ग काय आवडतं तुझ्या नवऱ्याला खायला? म्हणे त्यांना बासुंदी आवडते. बरं बरं मग बनवू का? बनव ना. ती अख्ख्या पाळच मध्ये फिरली दूध पाहायला. दूध द्या लिटर 1.5 लिटर 2 लिटर लिटर 1.5 लिटर 2 लिटर 40 लिटर दूध गोळा केलं. कारण याच्यासोबत जावयासोबत 4-5 मित्र येणार होते, टगी त्याचे दोस्त. आले जावई, सासून दूध तापवायला ठेवलेलं. जावई आल्यावर असा आनंद झाला सासूला. त्या आरतीचं ताट घेऊन आली. तिनं जावयाला कुंकू लावलं. त्या कुंकवावर साखर लावली आणि याच्या तोंडात तांदूळ घातले. या 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 तो हैराण झाला. तांदूळ चावून 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 चावून. तो म्हणे तुझ्या आईला काही बुद्धी आहे की नाही थोडी? अगं तांदूळ घातले माझ्या तोंडात. ते म्हणे जाऊ द्या, तिचं लय जीव आहे तुमच्यावर, लय प्रेम आहे तिचं. आनंद झाला तिला, आनंदाच्या भरात केलं तिनं ते. बर 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 जावयाला आत घेतलं. आण म्हणे तुमच्याकरता बासुंदी टाकली घोटायला. हो का? हो चालू बासुंदी घोटणं.
हळूहळू हळूहळू ते दूध तापायला लागलं. शक्यतो स्वयंपाक बनवणाऱ्या स्त्रीला सर्दी झालेली नसावी, आणि जिला सर्दी झाली आहे तिनं तिथं जाऊ नये, थांबू नये. स्वयंपाक बनवणारीचा हा धर्म आहे, देहाचा धर्म आहे. सर्दी झाली स्वयंपाकाच्या लांब राहा. पण आता मूर्ख लोक आहे काही वाढायला पंक्तीत काही माणसं ज्याला फुल सर्दी व्हायलाय तोच गुलाबजामची बादली हातात घेते. गुलाबजाम घ्या, गुलाबजाम. अरे काय गुलाबजाम खातो हो, ते पाहू वाटत नाही आम्हाला. सासूला नेमकी त्या कालावधी सर्दी, आणि ते दूध जसं तापलं तशी सासू तापली. आता तुपाचा स्वभाव आहे, ते अग्नीजवळ गेल्यावर विरघडतं महाराज. हळू 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 तूप विरघडलं, आणि सासूला शिंक आली, आणि असं घोडभर तूप त्या बासुंदीत पडलं. वा जावं यातच होता बैठकीत, त्यानं ते पाहिलं म्हणे मेलो गड्या आता. आणि हे बासुंदी खानाय का रे म्हणे बापा. तो म्हणे आपला जीव गेला तरी वाटी घालायची नाही रे म्हणे बापा, बासुंदीकडे पाहायचं. आता 40 लिटर दूध, तूप बाहेर काढून फेकायचं म्हणजे दूधच बदलायचं ना पूर्ण. सासून घेतलं घोटून ते. बासुंदी तयार झाली, सगळे मित्र जावई जेवायला बसले. तिकडून वाट्या आल्या बासुंदीच्या, एक एक वाटी ठेवत 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 जावयापर्यंत आले. सासून वाटी ठेवणार तो जावई म्हटले मामी वाटी घेऊन जाय, माझी आज मुळीच इच्छा नाही बासुंदी खायची. ती सासू म्हणे बापा तुमच्याकरता तर बनवली, इतकं काय नाही म्हणता, एक वाटी घ्या. तो म्हणे नाही नाही वाटी नाही ना अर्धी वाटी नाही, न्या तुम्ही ते. ते मित्र म्हणत का रे तुला तर खूपच आवडते. तो म्हणे तुम्ही घ्या, मला म्हणू नका. बासुंदी वाढली. सासरा म्हणे जावई पाहिजे तर बुवा 1.5 लाख रुपये घ्या, त्या बुलेट करता तुमची लई दिवसाची हौस आहे, पण तेवढी एखादी वाटी तर घ्या. एक वाटी बासुंदीची घ्या आणि इकडून बुलेट घेऊन जा. पाट पाट पाट. तो म्हटलं मामा तुमची बुलेट तुम्हाला लखला, पण बासुंदी मी खाणार नाही गाड्या. मेवना आला तिकडून. मेवना म्हणे पाहुणं, तुमच्याकडे पाहुणं म्हणता का? भाऊजी दाजी, भाऊजी दाजी आहे की नाही? भाऊजी, आता ही शब्द तर आले नाही महाराज. आता भाऊजी नाही दाजी नाही, ते मदत आलं ते जिजू. एखाद्या उंदराचं नाव आहे असं वाटतं ते जिजू. अरे काय उंदीर आहे का तो? काय तालाय साला. तो मेवना म्हटला एक वाटी माझ्या आग्रहाने तुम्हाला घ्यावी लागेल. जावे म्हणे बैस, तू एक पातेलं पे, पण मला म्हणू नको. तू एक बघून पिऊन घे. त्या सासरवाडीत एक चेष्टेचं नातं असतं. कोणाचं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं? तुम्ही ब्रह्मचारी बसले का हो सगळे? कोणाचं? काय जोरात मेवणी म्हणता राव तुम्ही, थोडी लाजत नाही? अरे काय जोरात आवाज द्यायला लावला, पण एवढं मेवणी. माहिती आहे ना तुमचा लय जीव आहे तिच्या. ते मेवणीचं एक नातं असतं. ती आली बघा, ती म्हटली जिजू तुम्हाला माझी शपथ आहे हा, एक वाटी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. तिची ती बोलण्याची पद्धत ते. तो म्हणे तुझ्या पुऱ्या खानदानाची शपथ घातली तरी मी बासुंदी पेत नाही. तुले काय माहित आहे? मला माहिती आहे राज उसमें क्या खूबी है. तो ते म्हणे जावई दाजी भाऊजी लय तर रागत आहे आज. शेवटी बायको आली म्हणे ओ घ्या ना अर्धी एखादी वाटी तर घ्या. तो म्हणे बासुंदी घेऊ की तूप खाऊ? वक्ते बाबा लय गोड सांगायचे. आता हसून मोकळा झालात ना तुम्ही. आता ऐका, ती सासूरवाडी म्हणजे हा संसार आहे सज्जनांनो. आणि त्या सासूरवाडी जी बासुंदी बनवायला बसली तिचं नाव माया आहे. ती सासू म्हणजे माया. त्या मायेनं बासुंदी बनवली फक्त दिसायला चांगली. वास्तविक मायेची बासुंदी घाण टाकल्याशिवाय होत नाही. तिनं घाणच केली.
पण मायेनं टाकलेली घाण सुद्धा काही काही न गोड लागते. 4-4, 5-5 वाट्या आणल्या ज्यांना माहिती नाही त्यांनी. पण त्या सासूरवाडीत संत रूपी नावाचा तुकोबाराय नामक जावई गेला. आणि तुकोबाराय सारखा संत रूपी जावई ज्या वेळेला त्या संसार रूपी सासरवाडीत गेला आणि तिथं पाहिलं इथले व्यवहार सगळे दुःखाचे. हे फक्त दिसायला बरे, आनंद देऊ शकत नाही. आता दुःखाच्या व्यवहारातलं काहीच घ्यायचं नाही, घ्यायचं सुखाचं. ते मिळेल कुठे? दुःखाचे साठी ते मिळेल. दुःखाचे साठी दुःखाचे साठी दुःखाचे साठी तेथे मिळे. अनाथाची भूक दैन जा, अनाथाची भूक दैन जा, अनाथाची भूक दैन जा. विठोबार कुमाई, गोबार कुमाई, विठोबार कुमाई, गोबार कुमाई. कुंडली कबरदार जायचंय का कोणाला आणखी? जाणाऱ्यांना जाऊ द्या, बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे की नाही. जाणाऱ्याला थांबवू नये, आपलं आपण आपलं आपलं करत राहावं आहे की नाही. ज्यांना फार घाई आहे किंवा ज्यांना जायचंच आहे आपण जाऊ शकता. झालंय माझं 15 मिनिट राहिलंय. कुठंही दुःख मिटवण्याकरता प्रयत्न करू नका, परमात्म्याकडे जा. कोण गेलं? इतिहासातलं सोडा, विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा अनेक घटना आहे. तुम्ही डॉक्टर नीतू मांडकेचं नाव ऐकलंय का हो? नीतू मांडके, हृदयाची सर्जरी करणारे नंबर 1 चे डॉक्टर नीतू मांडके. हिंदुहृदय सम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची सर्जरी सुद्धा नीतू मांडकेंनी केली होती. पण नीतू मांडके देव मानत नव्हते. देव म्हटलं की त्यांना चीड यायची. राज्य सरकारने त्यांना एकदा पुरस्कार घोषित केला आणि ते पुरस्कार सोहळ्याकरता घरून निघाले. सरकारी पुरस्काराची वेळ शक्यतो संध्याकाळची असते. 4 वाजेला पुरस्काराची वेळ होती. नीतू मांडके घरातून निघाले. पाऊस चालू होता, काळोख होता, वादळ सुटलं होतं. ड्रायव्हर नीतू मांडकेजी आणि त्यांचा असिस्टंट. पण पाऊस इतका वाढला, वादळ इतकं वाढलं की गाडी चालवणं शक्य नव्हतं. शेवटी ड्रायव्हरने सांगितलं, साहेब गाडी पुढे जात नाही, ट्रॅफिक जाम आहे, तुम्ही एखाद्या मोटरसायकलवरती बसून पुरस्कार सोहळ्याला पोहोचा. खाली उतरले. डायरी, मोबाईल, पेन सगळं गाडीत ठेवलं आणि कोणी मोटरसायकलवाला ओळखीचं भेटते का म्हणून शोधायला लागले. एका व्यक्तीनं त्यांना ओळखलं. गाडीवरती नीतू मांडकेजींना बसवलं आणि मधल्या गल्लीतून बोळातून ती मोटरसायकल काढली. वाट शोधत शोधत मला कोणीतरी भेटेल, पोचवेल या अपेक्षेत तिथंच गाडी भेटली. त्यांना निघाले. पण पाऊस इतका वाढला की मोटरसायकल सुद्धा पावसात चालवणं शक्य नव्हतं. काय करू? 4 वाजेला माझा पुरस्कार आहे, मी पोहोचू शकत नाही. शेवटी डॉक्टर साहेबांनी त्या व्यक्तीला सांगितलं, पाऊस खूप वाढलाय, विनाकारण रिक्स घेतल्यापेक्षा, आपलं जीवन धोक्यात घातल्यापेक्षा, जान आहे तो जहान आहे, असे 1000 पुरस्कार संपादित करेल मी, फक्त जीव वाचला पाहिजे. समोर एक दरवाजा पालन सांगितलं, त्या दारापुढं गाडी लावा आणि दारापुढं गाडी लावून आत चला, नंतर बघू पुरस्काराचं. एका दारापुढं गाडी लावली, दार वाजवलं. दरवाज्यात सामान्यतः 40 वर्षाची महिला उभी होती. तिने या दोघांना आत घेतलं, कडी बंद केली, दार बंद केलं, बसायला आसन दिलं. त्या बाईच्या हातात आरतीचं ताट होतं. ती माऊली त्या दोघांना म्हणते, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, पण पावसाच्या भीतीनं माझ्या घरात शिरलात याची मला जाणीव आहे. माझ्या गणपती बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे. संध्याकाळी रोज आमच्या घरात आमच्या बाप्पांची, आमच्या विघ्नहर्त्याची, एकदंताची, श्री गणेशाची, लंबोदराची, त्या बाप्पाची आरती होत असते. साहेब ती आरती झाल्याशिवाय मी तुम्हाला चहा कॉफी दूध देऊ शकत नाही. तुम्हाला जर चहा कॉफी पाहिजे असेल तर आरती होईपर्यंत थांबा.
देव न मानणारा माणूस त्या बाईच्या आरतीच्या गप्पा ऐकत होता. आरती सुरू